अमरावती शहरात 1 मे पासून जनगणना मोहिमेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे। यंदाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून नागरिकांना स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। अमरावती शहरात जनगणना मोहिमेचा पहिला टप्पा सुरू झाला असून 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वगणना करण्याची सुविधा देण्यात आली आहे। यंदाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार असल्याने नागरिकांना मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे। त्यामुळे पारंपरिक पद्धतीतील वेळखाऊ प्रक्रिया टाळून ही मोहीम अधिक जलद आणि पारदर्शक होणार आहे। या मोहिमेचा शुभारंभ करताना अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, उपमहापौर सचिन भेंडे आणि स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी स्वतः स्वगणना करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला। मान्यवरांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे। अचूक आणि अद्ययावत माहितीमुळे शासनाला योग्य योजना आखता येतात। डिजिटल जनगणनेमुळे डेटा अधिक सुरक्षित राहणार असून माहिती नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ आणि विश्वासार्ह होणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी दिलेल्या कालावधीत स्वगणना पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील समस्त नागरिकांना मी नमस्कार करतो। आपणास सांगू इच्छितो की भारताची जनगणना 2027चा पहिला टप्पा आज दिनांक 1 मे 2026 रोजी सुरू झाला असून या टप्प्यातील स्वगणना कार्यक्रम आज दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या दरम्यान करावायचा आहे। तरी मी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा SEcensus.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची स्वगणना करून शासनाला सहकार्य करावे। कारण शासनाला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण या जनगणनेनंतर आपल्या शहराला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मोठं सहकार्य होणार आहे। म्हणून प्रत्येक नागरिकांनी स्वगणना करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि अमरावती महानगरपालिकेमार्फत शासनामार्फत जे लोक आपल्या घरापर्यंत येतील त्यांना प्रत्येकांना सहकार्य करावं एवढी विनंती अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण जनतेला मी करू इच्छितो। धन्यवाद। 1 मे पासून तर 15 मे 2026 पर्यंत भारताच्या जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि केंद्र सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला आहे की स्वजनगणना डिजिटल पद्धतीने करायची। आणि आज अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी वर्ग माझ्याकडे आलेला आहे, जनगणना अधिकारी आलेले आहे आणि या स्वगणनेच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालो। मी सुद्धा SEcensus.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माझ्या कुटुंबाची स्वगणना मी करून घेतली आणि माझं घरसुद्धा गुगलवर लोकेट करण्यात आलं आणि त्यामुळं 33 प्रश्न मी आज भरलेले आहे आणि या 33 प्रश्न आता 15 तारखेनंतर जे जनगणना अधिकारी येतील त्यांना ते विचारावे लागणार नाही आणि म्हणून वेळ पण वाचणार आहे आणि जनगणना पण सोपी होणार आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या जनगणनेच्या संदर्भात डिजिटल करण्याच्या संदर्भात हा जो निर्णय घेतला तो यशस्वीपणे पूर्ण भारतात राबवला जाणार आहे। माझी विनंती आहे राज्यसभेचा सदस्य या नात्याने की आपणाकडे जनगणना अधिकारी येतील त्यांना सहकार्य करा। आपल्या मोबाईलमधून या वेबसाईटवर जाऊन आपली स्वगणना करा, सोपं आहे आणि ते ताबडतोब आपण करावं ही विनंती करतो, आवाहन करतो आणि या देशकार्यामध्ये आपण सर्वजण स्वगणनेमध्ये सहभागी व्हावं अशी पुन्हा विनंती करतो। महाराष्ट्राची जनगणनेची 16वी जनगणनेची सुरुवात झालेली आहे। माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना, अमरावती शहरातील सर्व लोकांना माझी विनंती आहे की ही जनगणनेचं जी माहिती आहे ती आपल्याला डिजिटल प्रमाणे होणार आहे आणि त्याच्यामध्ये पिरियड दिला आहे 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला करायची आहे। मी सुद्धा त्यामध्ये या ठिकाणी नोंदणी केलेली आहे। माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की या जनगणनेमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि डिजिटल पद्धतीने आपण याच्यामध्ये आपली नोंदणी करावी, संपूर्ण कुटुंबाची या ठिकाणी नोंदणी करावी जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव त्या ठिकाणी त्यामध्ये येईल आणि आपण या लोकसंख्येमध्ये सुद्धा सहभागी व्हाल अशी या ठिकाणी विनंती करते। धन्यवाद। भारताची जनगणना जनगणना 1 मे पासून तर 15 मे पर्यंत ही सुरू आहे
तरी मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की भारताच्या जनगणनेमध्ये 2027मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि स्वजनगणना हे प्रत्येकाने स्वतःहून पुढे येऊन त्याच्यामध्ये नोंद करावी आणि खऱ्या अर्थानं आपल्या भारताच्या जनगणना 2027च्या या मिशनला पूर्णपणे साथ द्यावा. मी स्वतःसुद्धा आज माझी जनगणना केलेली आहे आणि सगळ्या नागरिकांनासुद्धा मी आवाहन करतो की 1 मेपासून तर 15 मेपर्यंत आपण सगळे मिळून स्वजनगणना करावी. जय महाराष्ट्र. तर आपणही वेळेत स्वगणना पूर्ण करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हा.